मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे आरोग्यासाठी सीताफळ खाणे उत्तम. काय ते बघूया. सीताफळामध्ये कॅल्शियम आणि लोह हे खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुलांना सीताफळ खायला दिल्यास त्याची शारीरिक वाढ उत्तमरित्या होते. स्त्रियांच्या आरोग्यासाठी सीताफळ उत्तम आहे. काय ते बघूया. बाळंतपणानंतर किंवा 40 नंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही शारीरिक झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो. सीताफळ हे खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितके त्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. सीताफळ हे पित्तशामक, तृष्णाशामक, पौष्टिक, रक्तवर्धक, बलवर्धक, वातदोष कमी करणारे तसेच हृदयासाठी फायदेशीर असे आहे. व्हेरी गुड. काळे घनदाट केस कोणाला आवडत नाही. मात्र हल्ली धावपळीच्या जीवनात मात्र केसांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग केस गळणे, केस पांढरे होणे, टक्कलपणा वा समस्या वाढतात. हल्ली जगातील अनेक जण केसांशी संबंधित समस्याने त्रस्त आहे. यावर एक उपाय आहे आणि तो म्हणजे सीताफळ. या सीताफळाच्या सेवनाने अनेक फायदे होतात. व्हेरी गुड. केस गळण्याचे प्रमाण कमी अधिक असेल तर सीताफळाच्या बिया बकरीच्या दुधात उगाळून व्हावा. नवीन केस उगवतील. सीताफळाच्या पानांचा लेप ओठांवर लावल्यास ते ठीक होतात. आजारपणानंतर सीताफळ अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो. व्हेरी गुड. ज्याच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील तसेच ज्या व्यक्तीला घाबरल्यासारखे वाटत असेल, छातीत धडधडणे, दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बल वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे. अरे वा. उच्च रक्तदाब असेल, हृदयरोगाच्या पेशंटची सीताफळ खाणे फायदेशीर ठरते. सीताफळात कॅल्शियम, लोह, थायमिन, इरोबोफ्लेविन, नियासिन, क जीवनसत्व व B1 व B2 जीवनसत्व असते. तसेच त्यात आर्द्रता, प्रथिने, मेद, तंतुमय पिष्टमय पदार्थ व नसगप फलशर्करा ही भरपूर प्रमाणात आढळते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफशामक व तृष्णाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मांसवर्धक, वातशामक आणि तृप्तिशामकही आहे. व्हेरी गुड. सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. वाढत्या वयातील मुलामुलींना सीताफळ दिल्यास त्यांची वाढ उत्तम रीतीने होते. शरीरात सुदृढता येते. स्त्रियांच्या आरोग्यासाठी सीताफळ उत्तम आहे. बाळंतपणानंतर तसेच 40 नंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्व हे औषध उत्तम आहे. याचा वापर वर्षभर करता येतो. आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल किंवा काम करताना थकवा जाणवत असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन शक्ती निर्माण होते. कृश व्यक्तीने वजन वाढत नसेल किंवा आजारपणानंतर वजन घटले असेल तर अशा वेळी सीताफळ खाल्ल्याने क्षीण झालेल्या मांसपेशींची वृद्धी होते व वजन वाढते. ज्याच्या हृदयाचे ठोके जास्त पडत असतील
तसेच ज्या व्यक्तींना घाबरल्यासारखे वाटत असेल, छातीत धडधडत असेल, दडपण आल्यासारखे वाटत असेल, ही लक्षणं जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ वाढवून हृदयाची क्रिया नियमित करण्यासाठी सीताफळ खावे. अरे वा. सीताफळाच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावण्याने उवा मरतात व डोक्यातील कोंडाही जातो. बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात व ओवा लिखाही होत नाही. आम्लपित्त, शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे. आणि अशा प्रकारे हे आता सीताफळ पुराण हे आता संपलेलं आहे आणि आजचा व्हिडिओ मी संपवत आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.